यानंतर साहित्य या विषयाकडून आपण चित्रपट या विषयाकडे वळतो आहोत आणि त्यामध्ये मी श्री अनिल सणकर यांना व्यासपीठावरती निमंत्रित करेन आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी डॉक्टर नितीन संगमनेरकर यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करते. पहिली गोष्ट अशी आहे की माझा जन्मापासून मी पुण्यात आहे आणि माझ्या हयातीत हे पहिल्यांदा घडतंय की सांस्कृतिक क्षेत्रामधली सर्व सांस्कृतिक क्षेत्रामधली वेगवेगळी माणसं एकत्र आली. 70 वर्षात हे का घडलं नाही याचा आपण विचार करण्याची गरज आहे. कारण त्याच्यातून आपण काय आहोत, काय पद्धतीने, काय वृत्तीने हे शहर चाललेलं आहे आणि काय नको व्हायला पाहिजे आहे, ही अतिशय माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. परंतु ही पहिल्यांदा इतकी वर्ष ती का झाली नाही 21व्या शतकापर्यंत, हा ज्याचा त्याने विचार करायचा. मी जास्ती त्याच्यावर बोलत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक उपक्रम कालपासून मी ऐकतोय, आजही ऐकतोय. खूप ठिकठिकाणी सांस्कृतिक उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत. परंतु त्याच्यात एकमेकांशी आपण साथ नसल्यामुळे त्याच्यामुळे हा मुद्दा येतो की एक पुण्याला संपूर्ण विखुरलेपण आहे. कोण त्या क्षेत्रात काय करतो हे दुसऱ्याला माहीत नाहीये. आणि संपूर्ण ऊर्जा जर आपण मिळून तयार करणार असो तर पहिल्यांदा हा अडथळा ओलांडला पाहिजे. हे संवाद हे केवळ एक परिषद किंवा एक चर्चासत्र ह्याच्यापुरता हा संवाद मर्यादित असू नये असं मला वाटतं. आणि माझं सूचनात्मकच जास्ती आहे बोलणं. तर त्याच्यामध्ये मग छोटे छोटे गट वेगवेगळ्या गटांचे करून त्यांनी पुढे न्यावं अशी मी विरंचित्रावला नंतर सविस्तर देईन, पण ती एक आत्ता जाता सूचना करतो. म्हणजे हे कसं आहे की माझ्याकडे 500 एकर जमीन आहे आज. लोक म्हणतील वा त्या जागेवरती तू काही घडवत का नाही आहेस. पण ती 500 एकर ही 100 ठिकाणी विखुरलेली जमीन आहे. काय बांधणार तिथे? कारण तुम्हाला जर सांस्कृतिक राजधानी मारायचं त्या श्रेणीला जर जायचं आहे तर काहीतरी भक्कम घडवावं लागेल. त्याच्याकरता ऊर्जा ही एकट्या दुकट्या माणसाकडनं, एकट्या दुकट्या गटाकडनं येणार नाही. तर हे पहिल्यांदा हे विखुरले पण आपलं हे गेलं पाहिजे. मी अँटीनॉस्टॅल्जिया वॅक्सिन घेऊन आलेलो आहे. कारण प्राप्तकाल हा विशाल भूदर आहे, ह्याच्यावरती माझी पूर्ण श्रद्धा आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं आहे, पुढे जाण्याबद्दल. तर माझा सगळा फोकस तिथे आहे. आता इतर ठिकाणी ह्या गोष्टी होतात. आता आपण सर्वत्र जग फिरलेली माणसं आहोत, त्याच्यामुळे मला काही फार त्याच्याबद्दल सांगायला लागणार नाही. इतर शहरांची रचना अशी असते की आता काही युरोपियन कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे शहरांमध्ये तसा लागू होत नाही. तिसरी गोष्ट मी म्हणजे 1-2-3 संदर्भ मला इथे सांगायचे. एक प्रवीण तरड्यांनी मांडलेला होता की दुसरा योगेश सोमण म्हणाले होते की राजधानी या शब्दाबद्दल त्यांनी काही म्हटलं होतं. आणि तिसरा मी त्याला जोडतो तो पुण्याचा नकाशा माझ्यासमोर आहे. तर त्या इथे नकाशाच्या संदर्भात मी बोलतो की लंडनसारख्या ठिकाणी, मॉस्कोला आहे, इतर ठिकाणी आपण पाहिलं असेल एक थिएटर लँड, एक सिटी सेंटर हा एक कॉन्सेप्ट असतो शहरांमध्ये. तिथे सर्वत्र दळणवळणाची साधनं आणि कल्चरल सेंटर्स किंवा तिथे काही रचणं ह्या गोष्टी. आपल्याकडे शहरांची रचना तशी नाही आहे. तर अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? आणि मला या ठिकाणी पुण्यातले सर्व जरी लोक असले तरी मला 2-3 लोकांची उणीव इथे भासते. एक तर म्हणजे आर्किटेक्चरमधले कोणी नाही आहेत, अर्बन प्लॅनिंगमधले नाही आहेत आणि डिझायनर्स कोणी नाही आहेत. पुण्यामध्ये हे अत्यंत ॲक्टिव्ह पद्धतीने इथे लोक आहेत. या क्षेत्रातल्या लोकांची मला इथे कमी भासते. पण ती म्हणजे ही सूचना आहे माझी की पुढच्या वेळेला या लोकांना सुद्धा घेऊन जायला पाहिजे. आता सांस्कृतिकता म्हणजे काय? माझ्या दृष्टीने सांस्कृतिकता ही व्यक्त कशी होते तर ती 2 पातळ्यांवरती होते. एक दैनंदिन व्यवहार असतात, नाटक, सिनेमा, चर्चासत्र, व्याख्यानमाला हे चालू असतं. आणि दुसरा जो असतो की जे उत्सव असतात. आता इथे पुण्यातले माझ्या दृष्टीने जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेले असे 3 उत्सव आहेत, अजूनही असतील आपण सांगू शकता. पहिला एक तो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. यावर्षी त्याचा रौप्य महोत्सव होतोय, 25 वर्ष होत आहे. दुसरा सवाई गंधर्व, हा त्याच्यापेक्षाही आधीपासूनचा आहे. आणि आता पुस्तक महोत्सव गेली 3 वर्ष पुण्यात सुरू आहे. आता इतर ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर केरळ सरकारचा पुणे फिल्म फेस्टिवलच्या बद्दलचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाकीचे सगळे चित्रपट महोत्सव हे ब्युरोक्रॅट्स चालवतात. हा एकमेव फेस्टिवल आहे की जो एका चित्रपट दिग्दर्शकांनी पाया घातला आणि चित्रपट दिग्दर्शकांनी आज सगळ्यात चालवलेला आहे. त्याच्याशी संबंधित असलेली मंडळी चित्रपट व्यवसायाशी संबंधित आहे. आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीवरची अनेक मोठी मोठी माणसं आत्तापर्यंत येऊन गेली.
सवाई गंधर्वबद्दल मी काही सांगायला नको, पण पिफ हा दरवर्षी वर्षानुवर्ष इथून तिथे तिथून तिथे असतो. सवाई गंधर्व इतक्या वर्षांचा असला त्याची आता 3ऱ्या ठिकाणी गेला. आधी एका ठिकाणी होता, रमण बागेत गेला, आता 3ऱ्या ठिकाणी. पुस्तक महोत्सव हा 3 वर्ष, आता 2-3 वर्ष फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती होतो. हे जर महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे चित्रपट असतील तर हे लिव्ह अँड लायसन्सवरती का आहेत? मला ह्याचा अतिशय खेद होतो आणि राग वाटतो की आपल्याला ह्याच्याबद्दल काही चुकीचं वाटत नाही. कलकत्त्यामध्ये सत्यजित राय यांनी सूचना केली की एक नंदन नावाचा कॉम्प्लेक्स करा. कलकत्त्यातल्या सगळ्या थिएटर्सना एक परमनंट घर मिळालं. सरकारने ती सूचना मान्य केली. केरळमध्ये तीच परिस्थिती आहे. त्रिवेंद्रम फिल्म फेस्टिवलला सरकारने आयोजित केलं, त्यांना हा प्रश्न पडत नाही. दरवर्षी आमच्या आयोजकांना इथला प्रश्न पडतो फिफ्थमध्ये की दरवेळेला यावेळेला होतो, लोक विचारतात की बाबा हे काय होतंय. ह्या मर्यादा ज्या काही आहेत तर तिथे शहराचा सपोर्ट नको आहे. म्हणजे इथे मी उडी काढतोय असं समजू नका. आयोजकांच्याकडे जर आपण एक बोट दाखवलं तर त्यातली 4 बोटं आपल्याकडे येत आहेत, हे लक्षात घ्या. कारण यांना उदंड प्रतिसाद आहे, हे रुजलेले आहे पुण्यामध्ये. परंतु या लोकांच्या ह्याच्या बाबतीत आपण कधी विचार केला का? हे जर पुण्याचं भूषण म्हणून सांगायला आम्हाला आवडतं, परंतु त्यांची अवस्था, त्यांना नुसतं ज्या पद्धतीचा दुसरा काही सपोर्ट आहे, बाबा कमी पडले हे पडलं तर त्याच्यावरती तक्रारी करतात लोक. पण हे आपल्याला वाटत नाही का की ह्यांच्याकरता अजून काही घेण्याचं गरज आहे? बाकीचे कुठल्याही ह्याला पुण्यात अनुदान मिळतं. पुणे शहरामध्ये पैशाची कमतरता नाही आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो, अनेक हॉल्स, अनेक संस्था, अनेक ठिकाणी त्यांना पाठबळ मिळतं. या 3 फेस्टिवल जर पुण्याचं जर भूषण असेल तर त्यांच्याकरता काही कायमस्वरूपी होण्याची इथे गरज आहे असं मला स्पष्ट वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे एक संज्ञापन व्यवस्था पुण्यामध्ये वावरतं. म्हणजे अनेक मी म्हटलं त्याच्याशी परत निगडीत आहे की एक मला आपल्याला आता पुणे शहरातली वाहतूक आणि ठिकठिकाणच्या ह्याच्याबद्दल काय सांगण्याचं हे नाही. ज्या रस्त्याने मी रोज जातो एक दिवस लक्षात येतं की तिथे सगळं बंद पडलंय, पुढे काहीतरी काम चाललंय, हे चाललंय, ते चाललंय वगैरे. आणि खरोखर चिडचिड होते की आज मी जर पेपर वाचलं नसेल तर या युगामध्ये तुम्ही ठिकठिकाणी अंकीय तंत्रज्ञान म्हणता, इलेक्ट्रॉनिक म्हणतात, पुण्यातल्या 100 चौकांमध्ये असे बोर्ड असू नयेत, महापालिकेने ठेवू नयेत की जिथे ही माहिती दिली जाईल. आणि त्या बोर्डाला लागून मी सांगतो की पुण्यातले सांस्कृतिक उपक्रम का जे काही महत्त्वाचे उपक्रम आहेत त्याची माहिती तिथे मांडा, लोकांना कळू दे. शहरामध्ये एक वातावरण तयार करायला लागतं. म्हणजे अनेक लोक म्हणतात की वाचनालय सतत दिसली पाहिजेत, पुस्तकांची दुकानं दिसली पाहिजेत माणसांना, तरच काहीतरी ते उपलब्ध होतील किंवा करतील. आणि ते अक्षरशः खरं आहे आणि त्याची उणीव भासते. जर अनेकदा रस्त्यातून जाताना पुस्तक दिसलं, थांबून आपण घेतो, अजिबात इरादा नसतो. घरातून मी बाहेर पडतो, पुस्तकांचं नवीन दुकान दिसलं किंवा काही दिसलं किंवा कुठे रस्त्याच्या कडेला विकत असलं, जरा थांबतो, क्युरिओसिटीमधनं पुस्तकं घेतली जातात. याला खरं त्या पद्धतीचं कल्चर म्हणतो आपण, ही संस्कृती आहे एका पद्धतीने. तर ती हा जो प्रकार सगळा पुण्यामधला जो आहे, ती ही अल्पसंतुष्टता आपण कधी सोडणार आहोत की काहीच होत नाही ना, मग काहीतरी होत आहे. नाही, आम्हाला भरभरीत व्हायला पाहिजे आणि ते चांगलं व्हायला पाहिजे. आता काल महापौर म्हणाल्या, त्यांनी ऑलमोस्ट ब्लँक चेक दिल्यासारखे त्या म्हणाल्या की काय करून घेणे माझं काम आहे, ते काय करायचं ते मला माहित नाही, तुम्ही मला करून द्या. तो ब्लँक चेक आपण भरून देऊयात त्यांना की हे करा. आता या संदर्भांच्या या चित्रांच्या बाबतीत मी बोललो तर आता या ठिकाणी एक अशी मोठी सेंटर का होऊ नयेत महापालिकेच्या ह्याच्याने. म्हणजे आता मगाशी यांनी मुद्दा मांडला मंगलता यांनी की विकेंद्रीकरणाचा, तो आहे महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्यावर दुमत नाही आहे. त्याला पूरक अशी मोठी सेंटर्स का होऊ नयेत पुण्यामध्ये, सांस्कृतिक ह्याला वाहिलेली, की एका ठिकाणी दृश्य कलांच्या करता सिनेमा आहे, त्याच्या ठिकाणी आर्ट गॅलरी आहे, त्याच्या बाजूला जो वाचनालय त्या संदर्भातली असतील, हे एक सेंटर होईल. परफॉर्मन्स आर्ट्स करता एक वेगळं काही सेंटर होऊ शकतं. ते शहराच्या बाहेर कुठेतरी हायवेवर लोणावळ्याच्या जवळ करू नका कृपया. शहराच्या ह्याच्याकरता ही प्रायोरिटी का नाही होऊ शकत? उद्या इतर अनेक उपक्रमांना सायन्स, टेक्नॉलॉजी, बिझनेस म्हटले की पटापटा जागा मिळतात, हे मिळतात. तरड्यांनी काल जो मुद्दा मांडला तो चुकीचा नव्हता आणि त्याने अगदी अस्सल मराठीत मांडला हा मुद्दा. ते म्हणाले की आपण उद्धट आणि उर्मट होणं विसरलेलो आहोत. उद्धट आणि उर्मट हा त्यांनी वापरलेला शब्द आहे, परंतु आपण या ह्याच्यावरती मुद्द्यावर ठाम तरी राहू शकतो की आम्हाला हे पाहिजे. कारण सांस्कृतिक गरज ही शहराची आपण ओळखली आहे का, ही तितकीच गरज आहे जितकं तंत्रज्ञान, जितका बाकीचा विकास पाहिजे. आणि विकास आपण कशाला म्हणतो, म्हणजे विकसितपणा माझ्या दृष्टीने
साधा आहे गोष्ट. रोटीबेटी व्यवहार व्हायला लागले आपल्यामध्ये. नीरज चोप्रा त्यांनी जेव्हा पदक जिंकलं, इंटरनेटवरचं सगळ्यात मोठं ट्रॅफिक त्याच्यावरती होतं आणि त्याच्यात सगळ्यात जास्ती गुगलला विचारलेला प्रश्न होता, याची जात काय. हे अविकसिततेचं लक्षण आहे. हे टप्पे आपल्याला पार करून पुढे जायचं आणि त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आमची राजकारण्यांच्याकडनं किंवा ज्यांना पॉलिसी मेकर्स म्हणतो त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे, पण हे आपण त्यांना भरून दिलं पाहिजे. इतर ठिकाणची ज्या ठिकाणी उदाहरणं आहेत कलकत्त्यातली आहेत आणि त्याच्यामुळे दिसतं. आता मी त्या ठिकाणी एका संस्थेत सिटी आणि सिनेमा हा कोर्स शिकवतो आणि मी सुरुवातीच्या काळामध्ये एक 20-25 मुलं होती. पहिल्याच तासाला मी विचारलं की तुमच्या शहरांची किंवा गावांची जिथून कुठून आलात, छोटं गाव मोठं गाव जे ती मला वैशिष्ट्य सांगा. केरळमधले 2 विद्यार्थी होते, एक विद्यार्थी. बाकीच्या कुणीही सांगितलं नाही. त्यांनी ते सांगितलं की आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य, त्यांनी 2 लेखकांची नावं सांगितली आपापल्या शहरातली. हे असं पुण्याच्या बाबतीत होईल? इतर मराठी शहरांच्या बाबतीत होईल? मला नाही वाटत. हा जरा गहनतेने विचार करण्याचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात, परंतु एक याच्यात हे माझे काही त्याच्यातले मुद्दे होतील. आणखी एक माहिती करता मी सांगतो आपल्याला, काही लोकांनी पाहिलं असेल, कल्चरल मॅपिंग ऑफ अ सिटी असा एक प्रोजेक्ट असतो. तो सहपीडियानी पुण्याकरता केलेला आहे. माझा त्याच्यात सहभाग होता, म्हणजे लेखन आणि त्या लोकांना संपर्क इतर लोकांशी साधून ठेवणं याच्यामध्ये. मी स्वतः वैयक्तिक त्याच्यामध्ये आपल्या थिएटर्सची वगैरे हिस्ट्री लिहिली होती, तर पुण्यातल्या सिनेमा थिएटर्सची त्याच्यात. तर हा जो प्रकार आहे किंवा कल्चरल मॅपिंग त्याच्यावरती आपल्याला उपलब्ध आहे, ते वाचून आपण करू शकतो. एकत्रितपणा कुठेतरी येण्याची मला फार गरज वाटते. म्हणजे हे एकदा झालं की एवढा प्रत्येक दर महिन्याला असं काही एवढं मोठं अरेंज करू शकत नाही, ते मला माहिती आहे. पण तो 6 महिन्यांनी होऊ शकतो. पुढची काही स्टेप असते, त्याचे प्रत्येक विषयवार गट करा, त्यांच्याकडनं काही सूचना येऊ द्या. कारण हे रातोरात होणारं काम नाही आहे, हे मलाही माहिती आहे. परंतु या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आपण काही सूचनांचं काय करायचं, अजेंडा, कार्यक्रम पत्रिका तयार करायला लागूया. नुसतंच पुण्याचं सांस्कृतिक ठीक आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यामध्ये दिग्गज माणसं होती, पुण्यामधल्या उपक्रमांना हे मिळतो, इथे तुमच्याकडे अनेक गोष्टी होतात. पण तरी असताना आपण पुढे का जात नाही? आपण न्यूट्रलमध्येच का आहोत? पहिला गिअर कधी टाकणार? याचा अत्यंत स्पष्ट विचार झाला पाहिजे, सर्व क्षेत्रांना समावेशक असा. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.